Welcome to our science classroom. Today we are going to learn lesson number 6, classification of plants, standard 9th. Okay. In this lesson we have to learn here classification of plants. You know that five kingdom system of classification was proposed by Robert Whittaker. According to the five kingdom system by Robert Whittaker, living organisms are classified into five systems. Living organisms are classified into two groups here, prokaryotic and eukaryotic type of living organisms. In prokaryotic type of living organisms are included in Monera. Second kingdom is Protista. In eukaryotic type of organisms, there are two type of living organisms, unicellular and multicellular. युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय सजीव आणि बहुपेशीय सजीव. एकपेशीय सजीव हे प्रोटिस्टा या किंगडम मध्ये येते आहे. मल्टीसेल्युलर आर अल्सो डिवायडेड इनटू टू सबग्रुप व्हिच विदाउट सेल वॉल अँड विथ सेल वॉल. विथ सेल वॉल ज्यांना पेशीभित्तिका असते त्यांचं पुन्हा आपण दोन गटामध्ये विभाजन करतो. तिसरा जो या ठिकाणी किंगडम आहे ऑटोट्रॉपिक प्लांटी. प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वयंपोषी, हेटेरोट्रॉपिक्स म्हणजे परपोषी ज्याला आपण फंगस म्हणतो आहे, बुरशी. त्यानंतर ज्यांना पेशीभित्तिका नसते अशा सजीवांचा जो वर्ग असतो तो प्राणी आहे. प्राण्यांचा समावेश हा या ॲनिमलाय या किंगडममध्ये होतो. म्हणजेच फाईव्ह किंगडम सिस्टीममध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं वर्गीकरण करत असताना पाच किंगडम आहे: मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स, फंगस अँड ॲनिमल्स. डू यू अंडरस्टँड? ऑल दीज आर द फाईव्ह किंगडम सिस्टीम. नाव वी लर्न more about kingdom Plantae. All of you know that the group of autotrophic living organisms, okay, having eukaryotic cell with cell wall is this group of plants. Plants have become autotrophic as they can perform photosynthesis with the help of क्लोरोफिल. आपल्याला माहिती आहे की वनस्पतीमध्ये क्लोरोफिल असते आहे, हरितद्रव्य असते आणि हरितद्रव्यामुळे त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते आहे. दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल. प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉपिक आणि म्हणूनच वनस्पतींना स्वयंपोषी असं म्हटल्या जाते, कारण त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते, तेही क्लोरोफिलच्या म्हणजेच हरितलवकाच्या आधारावर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांट्स आर ऑफ मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इतर सजीवांकरिता वनस्पती हा अन्नाचा मुख्य स्रोत असतो. देन वी लर्न हिअर, डिअर स्टुडंट, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. हे जे या ठिकाणी आपण R.H. व्हिटाकर यांची फाईव्ह किंगडम सिस्टीम पाहिलेली आहे. मग हे कोणत्या आधारावर या सजीवांचं वर्गीकरण केलं आहे त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन, कोणत्या आधारावर वर्गीकरण करण्यात आलं आहे त्याचा अभ्यास आपण या मध्ये करणार आहोत. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन. प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन इज द फर्स्ट क्रायटेरिया फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. आपल्याला माहिती असेल वनस्पतीचे जे अवयव असतात ते आहे किंवा नाही आहे यावर वनस्पतीचं वर्गीकरण केले जाते. त्यानंतर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू. त्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज आहे का? वॉटर कंडक्टिंग अँड फूड कंडक्टिंग टिश्यूज जसं झायलम आणि फ्लोयम. दीज आर द वॉटर कंडक्टिंग अँड फूड कंडक्टिंग टिश्यूज फॉर प्लांट. डू द प्लांट्स बियर सीड्स. त्यानंतर तिसरा जो बेस आहे, वनस्पतींना बिया येतात का यावरून त्यांचं आपण वर्गीकरण करतो आहे. वेदर द सीड्स आर इनक्लोज इन फ्रूट ऑर नॉट इज
ऑल्सो अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. मग त्यांच्यामध्ये जर बी असेल तर बी फळाच्या बाहेर आहे की बी फळाच्या आत आहे, हा सुद्धा क्रायटेरिया आपण वनस्पतीच्या वर्गीकरणासाठी घेत असतो. फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द नंबर्स ऑफ कॉटिलिडन. आणि त्यानंतर शेवटचा जो क्रायटेरिया आहे, वनस्पतींचे जे बी असते, बी त्यांचे जे सीड्स असतात, आयदर सीड्स आर मोनोकॉटिलिडन ऑर डायकॉटिलिडन. म्हणजेच वनस्पतीचं जे बी असते ते एक बीजपत्री आहे की द्विबीजपत्री आहे, या आधारावर वनस्पतीचं वर्गीकरण केल्या जाते. ॲट द हायर लेवल ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक आर कन्सिडर्ड फॉर क्लासिफिकेशन. फॉर एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन द ॲब्सेन्स or presence of flowers, fruits and seeds, plants are classified as cryptogam or phanerogams. म्हणजेच वनस्पतीला फुल येते किंवा नाही आहे यावरून सपुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती यानुसार सुद्धा वनस्पतीचं वर्गीकरण केल्या जाते आहे. ओके, तर आपण मित्रांनो या ठिकाणी वनस्पतीचं वर्गीकरणाचा बेस काय आहे, पाया काय आहे, याबद्दल आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. मग त्यानंतर वेगवेगळे जे वैज्ञानिक आहे, जसं इस्टलर, ए बॉटनिस्ट क्लासिफाईड द किंगडम प्लांट into two subkingdom. As a result, two subkingdom cryptogams and phanerogams were considered for classification of plants. ओके, त्यानंतर क्रिप्टोगॅम्स पाहू आपण. क्रिप्टोगॅम्स मीन्स अपुष्प वनस्पती. अपुष्प वनस्पती म्हणजेच ज्या वनस्पतींना फूल येत नाही आहे अशा वनस्पतींना क्रिप्टोगॅम्स आपण म्हणतो आहे. क्रिप्टोगॅम्स आर द प्लांट्स. Okay, these are the green plants. These are classified into three subgroup: Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. अपुष्प वनस्पती ह्या तीन गटामध्ये विभागल्या जातात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. या तीन गटामध्ये या वनस्पतीचं आपण वर्गीकरण करत असतो. ऑल ऑफ यू नो दॅट, तुम्ही सुद्धा पाणथळ ठिकाणी गेले असाल, तुम्हाला पाण्यामध्ये, नदीमध्ये फायबर्स लाईक काही प्लांट्स दिसले असतील. ओके, त्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये अशा पद्धतीची वनस्पती दिसते आहे. लांब धाग्यासारखी गोड्या पाण्यामध्ये असणारी जी वनस्पती असते आहे, ज्याला आपण शेवाळ म्हणतो आहे, त्या शेवाळचं नाव असते स्पायरोगायरा. याला आपण स्पायरोगायरा म्हणतो आहे कारण यामधलं जे हरित लवक असते आहे ते क्लोरोप्लास्ट हे स्पायरल असते आहे. क्लोरोप्लास्ट आर स्पायरल क्लोरोप्लास्ट. सो वी कॅन से इट इज अ स्पायरोगायरा. या स्पायरोगायराला सेल वॉल असते आहे, न्यूक्लियस आहे, पायरेनॉइड्स असतात, स्पायरल क्लोरोप्लास्ट असते. ओके, तर क्लोरोप्लास्ट ही शेवाळ आहे स्पायरोगायरा. कारा नावाचा शेवाळ असतो, अल्व्हा नावाची शेवाळ आहे. दीज आर द प्लांट्स which are aquatic plants. Algae, these are called algae. Algae show great diversity. They may be unicellular or multicellular, okay, and microscopic or large. For example, algae Spirogyra, Elothrix, Alva, Sargassum, Chara, etc. Some of these are found in fresh water while some are found in saline water. Saline means salt water, means sea water. समुद्रामध्ये काही गोड्या पाण्यामध्ये सुद्धा हे शेवाळ आपल्याला आढळून येतात. These plants usually have a soft and fiber like body. Various types of fungus like yeast and molds which do not have chlorophyll are also included in this group. म्हणजे काही जे फंगस असतात त्यांचा सुद्धा समावेश थॅलोफायटा म्हणजेच निरअवयवी शरीर ह्या जरी वनस्पती असल्या तरी वनस्पतीसारखे मूळ खोड पान यांना नसते आहे. थॅलस प्रकारचं त्यांचं शरीर असते आहे, म्हणून त्यांना आपण थॅलोफायटा असं म्हणतो आहे. ओके, त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. ओके, these are the plants we learn here. त्यानंतर आपण ब्रायोफायटा
ह्या सुद्धा अपुष्प वनस्पती आहे. काही तुम्ही पावसाळ्यांमध्ये विटांवर, दगडांवर काही स्मूथ असे हिरव्या रंगाच्या वनस्पती पाहिल्या असेल रेनी सीझनमध्ये. त्यांचा जर तुम्ही मॅग्निफाईंग लेन्समध्ये जरी अभ्यास केला तरी आपण अभ्यासू शकतो. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपण अभ्यासलं असेल. ह्या ब्रायोफायटा गटातील वनस्पती आहे. फ्युनारिया मॉस ज्याला म्हटल्या जाते, विटांवरचं, दगडांवरचं. रिझॉइड्स यांना आपण बघतो आहे. फ्युनारिया मॉस आहे. रिझॉइड्स आहे. रूट लाईक स्ट्रक्चर आर कॉल्ड रिझॉइड्स. लीफ लाईक पार्ट अँड स्टॉक अँड कॅप्सूल हॅव स्पोर्स. ओके, these are the plants in Bryophyta. Markensia plants, rhizoids. ह्या पावसाळ्यातच आपल्याला रेनी सीझनमध्ये ह्या वनस्पती आढळून येतात. these are Anthoceras plants. ओके, प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप आपण पाहतो आहे की एम्फिबियन म्हणतो आपण यांना. प्लांट्स किंगडम बिकम ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन. these plants are थॅलॉइड, मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉपिक. स्वयंपोषी असतात कारण या हिरव्या रंगाच्या असतात. these plants दे रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन. या कॅप्सूलमध्ये यांची वाढ झाल्यानंतर स्पोर्स तयार होत असतात आणि कॅप्सूलच्याद्वारे, स्पोअरच्याद्वारे त्यांचं रिप्रोडक्शन होते आहे. नवीन प्लांट्स तयार होत असतात. हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे. ओके, तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. रिबन लाईक स्ट्रक्चर असते त्यांच्या शरीराचं. दे हॅव स्टेम लाईक, लीफ लाईक पार्ट अँड रूट लाईक रिझॉइड्स. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. मॉस या ठिकाणी पाहिलेला आहे. फ्युनारिया, मार्केन्सिया अँड अँथोसिरास आर द एक्झाम्पल ऑफ ब्रायोफायटा प्लांट. देन वी लर्न हिअर तिसरा जो डिव्हिजन आहे यांच्यामधला, या क्रिप्टोगॅम्समधला, तो आहे या ठिकाणी आपण बघतो आहे टेरिडोफायटा. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप. आपण या ठिकाणी टेरिडोफायटा गटातील वनस्पती पाहतो आहे. फर्न आहे, नेची वनस्पती. तुम्ही बगीचांमध्ये, तुमच्या घरी कुंड्यांमध्ये सुद्धा अभ्यासू शकतो आहे. ओके, स्पोरेंजिया इन सोरी ऑन लिफलेट. ओके, तर या वनस्पती आपण या ठिकाणी अभ्यासतो आहे. प्लांट्स ऑफ दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्ज. म्हणजे या प्रकारच्या वनस्पतींमध्ये बघा रूट आलेला आहे, स्टेम आणि लीव्ज पण आलेला आहे. अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. दे डू नॉट बिअर फ्लावर्स. ह्या सुद्धा अपुष्प वनस्पती आहे. फूल येत नसल्यामुळे फळसुद्धा यांना येत नाही आहे. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. या स्पोर्सच्याद्वारे, हे जे या ठिकाणी पानांवर आपल्याला स्पोर्स दिसतात, या स्पोर्सच्याद्वारे आपल्याला त्यांचं रिप्रोडक्शन होत असते. फॉर एक्झाम्पल फर्न लाईक नेप्रोलेपिस, मार्सेलिया, टेरिस, एडियंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लाइकोपोडियम आर द एक्झाम्पल्स ऑफ टेरिडोफायटा प्लांट. दिस प्लांट रिप्रोड्यूस asexually by spore formation and sexually by zygote formation. They have well developed conducting tissues. म्हणजे वनस्पतीची डेव्हलपमेंट कशी झाली ते पाहतो आपण. थॅलोफायटामध्ये कोणत्याही प्रकारचे अवयव नव्हते आहे. ब्रायोफायटामध्ये रूट लाईक स्ट्रक्चर, रिझॉइड्स आलेला आहे. आणि टेरिडोफायटामध्ये त्यांना अशा पद्धतीचे काही लीफ आहे, रूट आहे, स्टेम आहे आणि कंडक्टिंग टिश्यूज आलेले आहे. त्यानंतर आपण पॅनेरोगॅम्स म्हणजेच सपुष्प वनस्पतींचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. पॅनेरोगॅम्स मीन्स प्लांट हॅव्हिंग फ्लावर्स. त्यांना सपुष्प वनस्पती आपण म्हणतो आहे. सपुष्प वनस्पतीचे दोन भागामध्ये आपण त्यांचं विभाजन करतो आहे. जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म म्हणजे बीज असते या वनस्पतीचं, फळाच्या बाहेर असते आहे. आणि एंजिओस्पर्म म्हणजे बी फळाच्या आत असते. सो वी लर्न हिअर अबाउट पॅनेरोगॅम्स. प्लांट्स which have special structure for reproduction and produce seeds are called पॅनेरोगॅम्स. पॅनेरोगॅम्स या वनस्पतींमध्ये सीड्स तयार होतात, म्हणजे बियाची निर्मिती होते. These plants after process of reproduction seeds are formed which obtain embryo and stored food. During germination of the seeds, the stored food
is used for initial growth of the embryo. Depending upon whether seeds are enclosed in fruits, okay, phanerogams are classified into two groups, gymnosperm and angiosperm. So division first we learn about gymnosperm. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो सायकस प्लांट आहे. सायकस प्लांट हे जिम्नोस्पर्म या प्रकारच्या या वनस्पतीमध्ये या गटामध्ये येतो आहे पॅनरोगॅमच्या. या ठिकाणी आपण अभ्यास करू शकतो. जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन प्लांट, पेरेनियल अँड वुडी. हे सदाहरित वनस्पती प्रकारच्या वनस्पती असतात. देअर स्टेम्स आर विदाऊट ब्रँचेस. आणि या वनस्पतीमध्ये आपण सायकसमध्ये बघू शकतो की यांना ब्रँचिंग नसते आहे, विदाऊट ब्रँचिंग असते आहे. ओके, द लीव्स फॉर्म क्रोन. दीज प्लांट्स बियर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स. म्हणजे मेल आणि फिमेल जे प्लांट असते ते वेगवेगळं असते आहे. सीड्स ऑफ दीज प्लांट्स डू नॉट हॅव नॅचरल कवरिंग, दॅट इज दीज प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रूट्स अँड देअरफॉर कॉल्ड जिम्नोस्पर्म. जिम्नो मीन्स नेकेड अँड स्पर्म मीन्स सीड्स. फॉर एक्झाम्पल सायकस, ख्रिसमस ट्री, थुजा, मोरपंखी, देवदार, सायकस, पायनस, देवदार. These are the examples of gymnosperms. Okay, dear student, next we learn about, या ठिकाणी तुम्ही मोरपंखी वनस्पती बघू शकता. तुमच्या बगीचामध्ये सुद्धा ही वनस्पती असेल ज्याला थुजा असं म्हटले जाते. त्यानंतर आपण अभ्यास करणार आहोत एंजिओस्पर्मचा. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे एंजिओस्पर्म म्हणजे काय होते आहे, ज्या वनस्पतीचं बी फळाच्या आतमध्ये असते आहे. तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल बीन्स ज्या असतात, चना असेल, पाण्यात भिजवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याला समसमान दोन भाग त्याचे होत असतात डाळीचे. द फ्लावर्स दीज प्लांट्स बियर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. फ्लावर डेव्हलप इंटू फ्रूट्स अँड सीड्स आर form within the fruits. Thus, the seeds are covered. Hence, they are called angiosperm. Angiosperm means covered seeds. Angio means covered and sperm means seeds. म्हणजे ज्या वनस्पतीचं बी फळाच्या आतमध्ये असते त्याला कव्हर असतं, अशा वनस्पतींना एंजिओस्पर्म्स असं म्हटले जाते. आणि या वनस्पतीचं वैशिष्ट्य म्हणजे फूल हे त्यांचं रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतं. द प्लांट्स whose seeds can be divided into two equal halves or dicotyledon are called dicotyledonous plants, and those seeds cannot be divided into equal parts are called monocotyledons. For example, wheat, jowar, maka, maize. These are the examples of monocotyledon. Chana, soybean are the tamarind, mango, groundnut, beans. These are the example of dicotyledon plants. So we learn here difference between monocot and plant and dicot plants. This we can learn here difference between monocotyledon plants and dicotyledon plants. Look at here, dear student. Dicotyledon म्हणजे द्विबीजपत्री आणि मोनोकॉटिलिडन म्हणजे एकबीजपत्री. आपण त्यांच्या सीड बद्दल बघू. डायकॉटिलिडन दोन कॉटिलिडन असतं आहे. अशा पद्धतीचे दोन कॉटिलिडन्स यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते आहे, दॅट इज डायकॉटिलिडन. आणि मोनोकॉटिलिडन म्हणजे सिंगल कॉटिलिडन असते आहे. ओके, त्यानंतर आपण बघतो आहे रूट आहे. वेल डेव्हलप प्रायमरी रूट, टॅप रूट सिस्टीम असते आहे. टॅप रूट सिस्टीम आणि मोनोकॉटिलिडन फायब्रस रूट. त्यानंतर स्टेम स्ट्रॉंग असते आहे, हार्ड असते, जसं बनियन ट्री आहे, वडाचं झाड असेल. आणि मोनोकॉटिलिडन यांचं जे स्टेम असते आहे, खोड, हे हॉलो असते आहे, फॉल्स असते, डिस्क लाईक असते. फॉर एक्झाम्पल बांबू, बनाना, ओनियन. कांदा, बांबू, बनाना म्हणजे केळी, ह्या मोनोकॉटिलिडन्स असतात. लीफ यांचं रेटिक्युलेट व्हेनेशन असते डायकॉटिलिडनमध्ये, तर मोनोकॉटिलिडनचं पॅरेलल व्हेनेशन असते आहे. फ्लावर्स 4 to 5 पार्ट्स इन देअर मल्टिपल टेट्रामेरस और पेंटामेरस. फ्लावर्स 3 पार्ट और इन मल्टिपल 3 ट्रायमरस. या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो आहे प्लांट्स हॅव्हिंग मोनोकॉटिलिडन अँड डायकॉटिलिडन. या ठिकाणी मोहरीचं प्लांट आपण पाहतो आहे.
ओके, मस्टर्ड प्लांट्स. तर या ठिकाणी हे डायकॉटिलिडन्स आहे. याचं रूट हे टॅप रूट सिस्टीम आहे. बघा, टॅप रूट सिस्टीम आहे. आणि या मोनोकॉटिलिडनमध्ये आपण बघू शकतो फायब्रस रूट. ज्वारीचं जे रूट असते, मक्याचं जे रूट असते, हे आहे फायब्रस रूट. हे हॉलो स्टेम असते आहे आणि याचं स्टेम स्ट्रॉंग असते आहे. फुलांमध्ये, पानांमध्ये सुद्धा यांच्या रचनेमध्ये आपण फरक करतो आहे. ओके, मस्टर्ड अँड मेज या वनस्पतीच्या आपण या पार्टचा अभ्यास केलेला आहे. आणि पुन्हा आपण अभ्यास करू शकतो मोनोकॉटिलिडन आणि डायकॉटिलिडन. डिफरन्स बिटवीन मोनोकॉटिलिडन, सिंगल कॉटिलिडन, डायकॉटिलिडन, टू कॉटिलिडन. लॉंग नॅरो लीफ parallel venation in monocotyledon. In dicotyledon, that is a network of veins. Okay, vascular bundles of scattered in monocot, vascular bundles in a ring in dicotyledon. Floral parts in multiple or 3. आणि यामध्ये डायकॉटिलिडनमध्ये 4 किंवा 5 फ्लोरल पार्ट्स असतात, 5 पाकळ्या असतात. तर याच्यामध्ये 3 पाकळ्या असतात मोनोकॉटिलिडनमध्ये. सो वी लर्न हिअर मोनोकॉटिलिडन अँड डायकॉटिलिडन. यावरून आपण ह्या लेसनचा जो आपण अभ्यास केलेला आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वी लर्न हिअर. या ठिकाणी आपण एक्स्ट्रॅक्ट ऑफ दिस लेसन, या लेसनचा आपण सार या ठिकाणी करणार आहोत. किंगडम प्लांटी. किंगडम प्लांट्स म्हणजे वनस्पती. दिस प्लांट्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स, क्रिप्टोगॅम्स अँड पॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स म्हणजे अपुष्प वनस्पती आणि पॅनेरोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पती. म्हणजेच वनस्पतीचं वर्गीकरण हे 2 गटामध्ये आपण करतो आहे, क्रिप्टोगॅम्स अँड पॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आर डिवायडेड इंटू 3 सबग्रुप्स, थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. ओके, त्यानंतर पॅनेरोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पतीचं वर्गीकरण आपण मेन 2 गटात करतो आहे, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. बी फळाच्या बाहेर, बी फळाच्या आत. बी फळाच्या आतमधलं म्हणजे एंजिओस्पर्म आर डिवायडेड इंटू 2 सबग्रुप, डायकॉटिलिडन, मोनोकॉटिलिडन. यावरून आपण असा अभ्यास करतो आहे की प्लांट्स आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप, 2 subgroup, cryptogams and phanerogams. Cryptogams are divided into 3 subgroup, thallophyta, bryophyta and pteridophyta. Phanerogams are divided into main 2 group, gymnosperm and angiosperm. Angiosperm are also divided into dicotyledon and monocotyledon. I think all of you dear student, you may be understand this video. तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांनो, आपण लाईक करावं, आपल्या इतर मित्रांना शेअर करावं आणि माझं राजकुमार तिरवाने हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. कोरोना असला तरी आपला अभ्यास थांबू नये, यासाठी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी या व्हिडिओचा अभ्यास करावा आणि बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.